नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 8, 9, 10 मे 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त अवकाळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा जोर देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट चक्रीय वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसात वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल बंगालचा उपसागर आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण विभाग या भागात 8 मे ते 9 मेच्या दरम्यान तीव्र वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात वादळी अवकाळी पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी हलका मध्यम तर काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील 8, 9, 10 मे 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे या पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त स्वरूपात राहील। जसे केरळ, कर्नाटक या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशाच्याही बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर वाढलेला असून हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामाल, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, राउरकेला इकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। राउरकेला, धनबाद, कोलकाता इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्र राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसामध्ये सावंतवाडी, बंडा, अरस, वेंगुर्ला, मापण, कुडाल इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंबोली, चांदगड, रामगड, कानाकुंबी, धामणे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेळगाव, बाची, राणाकुंडे, कानापूर, नेटूरगंजे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मोपासा, बिचेलियम, पणजी, वास्को द गामा, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। उत्तर भागात मालवण, वायगणी मध्यम स्वरूपात राहील। पोईप, कासल, कडेगाव, पोटेगाव, तिगळा, पोंडा, राधानगरी इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे अजराने सारी अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, सांकेश्वरा, मलजाटी, चिकोडी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, मुरगुड, जैनवाडी तसेच इस्पुर्ली, कागल, राधानगरी या बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। खारेपटण, गगनबावडा इथे जोरदार स्वरूपात राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड इकडे गारपीटचा अंदाज राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात एक गारपीटचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकरोडलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिणेकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांकेश्वरा, कुरणवाडी, गोकाक, अलकांगीलाही जोरदार स्वरूपात राहील। चिकोडी, रायबा, खिडकल, देवणकाठीलाही मध्यम स्वरूपात राहील। सल्लगा, इचलकरंजी, शिरगोपी, कोडाची, मंगसुळी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये जळकाटी, किरंगी, धागलपूर, कानामडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। देसिंग, कोची, नागरलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे।
सातारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून कानापूर, विटा, मायानी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नरसिंहपूर, रामपूर, पलूस, कराड, कडेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये मेढा, उडाले, उमराज, कोयना, पटण आणि अरळ, अरवाडे जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। सरवडा, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे आणि चाकदेव, खेड, वसुटाफोट, घोगरे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमी असून मारगाव, तांबे, दहागाव तसेच दापोली, पाचवणी, कलसित, मंडणगड, श्रीवर्धन, दिवेघर या भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट पावसाचा अंदाज राहील। आणि महाबळेश्वर, बीटा लगतचा परिसर, वाई, रावडी, बोर, शिरवळ, महाड, वर्धन, गोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून लाटे, फलटण, नांदल, लोणार, खंडाळा, बोर, शिरवळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोल, निंदाल, दहिवाडी, वडूज, मायानी, म्हसवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे अकलूज, मालसिरसला मध्यम स्वरूपात राहील। वेलापूर, भालवानी, मौद, बुद्रुक, पंढरपूर, खर्डी, दिगाची, म्हसवड, आटपाडी, चिंके या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। गेडी, मंगळवेढा तसेच मारवाडे, कुरुबेलाटी, सोलापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। सोलापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडकरी, नंदुरगाव, होर्टी, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवाडी, तुळजापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पेरबंग, पाणीगाव, बार्शीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे, बऱ्याच ठिकाणी राहील। आणि सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अरणगाव, कुरुरवाडी, पेमले, टेंभुर्णी, वांगी, केरन, करमाळा जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बारामती, लुसुंबे, बिगवन, केटूर, बिगनरोड गारपीटचा अंदाज या भागात विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील, जसे राशी, कर्जत, जळगाव, मिरजगाव, बिटकेवाडी, श्रीगोंदा, पडेगाव 2, पारेगाव, सुद्रुक, मिरजगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। जामखेड, गाडा, आष्टी, अंबळनेर इकडे जोर कमी राहील, हलका मध्यम पाऊस असून गारपीटची शक्यता आहे। राळेगाव, सुरेगाव, खंडाळा, पारणे, सुपे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आले आणि टाकळी, डकोश्वर, आले आणि आळकुटी, बोरी तसेच मध, जुन्नर, ओतूर, नारायणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर, कोडगाव मध्यम हलका पाऊस राहील। आणि धनगरवाडी, गोडेगाव, माका, ओडोला, बेरबा, बनास, नेवासा, देवळी, प्रवारा इकडे गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। वरवंडी, आश्वी, लोणी, संगमनेर इकडे गारपीट पावसाचा अंदाज आहे। श्रीरामपूर, तालिका बन, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव, वैजापूर, आवी, मंजूर, निमगाव, शिन्नर या बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। पेंझारी, पेंचरोळ, खोपोली या भागात हलका राहील। खोपोलीला जोरदार स्वरूपात राहील। कसमत, कर्जत, कुसर, नरेल, पेठ, मुरबाड, आंबेगाव, वाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, उमली, भिवंडी, मेरा भाईंदर हलका मध्यम पाऊस या भागात राहील। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसात उंबरपाडा, पिलवी, वाडा, गोडमाल, मान्नोर, कासाकोरोड, वाणेगाव, बोईसर या भागात हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। घाटमाथ्याकडे खर्डी, वैशाला, इगतपुरी, सम्राट, गुंडा, मुंडगाव, वाडीवारे, जव्हार, मोकाडा, त्र्यंबक या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला आणि लगतचा परिसर बघितला असता शमशेरपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे तिरडे, डुबरे, पांडोर्ली, नाशिक, देवळी, नागपूर, जोपूल, लाडाची, अर्सुल, शेवगा, जोव्हार, मोकाडा, त्र्यंबक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वावी, जवळके, शिर्डी, कोपरगाव हलका पाऊस या भागात राहील। निपाट, लासलगाव, पाटोदा, येवला इकडे हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। मनमाड, चांदवड, पणी, डुडांबे, कळवण, ओझर, सटाणा, औटी, ताराबाद या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सौदाने, मालेगाव, मालगाव, नांद्राणे, निमशेवडी, चिंचवे, अंचाले, अरबी, बोकरूड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी राहील। साक्री, चिंचखेड आणि दिवी, दुसाने, टिटाणे, अंचाले, नंदुरबार, रनाला या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील।
धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, नवारी, अंबळनेर, परळा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। उत्तर भागातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस, जालोट, जापोरे, गोडी, सले, जैतपूर, सांगवी, सोले हलका मध्यम पाऊस राहील। जळगाव जिल्ह्याकडे जोर फारसा नाही, चोपडा, आवड, हिरापुरा यावर हलक्या पावसाचा अंदाज आहे। अंबळनेर, धरणगाव, परोळा, जळगाव, वसाळ, उडाली, मुक्ताईनगर, जामनेर, पौर, बडगाव, पाचोरा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव, सायगवन, कन्नड, हतनोर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। एलकुपा, देवगाव इकडे हलका मध्यम राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर आणि सनवासी, पिंपरी, लिंबे, जळगाव, गंगापूर, बेडकीन, काचूड, पाचोड हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। धाकेपाल, दहिगवणे, अमरापूर, हंसापूर, बालम टाकली या भागात गारपीटचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे दक्षिण भागात मंगळूर, रामशेगाव, छोटा, तानवाडी, पानवाडी, गुलाबपांगरी, जालना, बदनापूरलाही गारपीटचा अंदाज राहील। उत्तरेकडे देऊळगाव, राजा, दाबडी, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, झंडा या भागातही बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, बालम टाकली, करकम, बिडलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, सिरसल, सोनपेठलाई हलका पाऊस राहील। येलम, चौसला, पाटोदा आणि जामखेड, काडा आष्टीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। धारूरखेडला जोरदार स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। धाराशिवकडे या पावसाचा जोर वाढलेला असून कळंब, मासा, तारकेड, बोम, पातूर, कडा मध्यम स्वरूपात राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, पैरबंग, पानेगाव, बार्शी, वडोला, तांदवाडी, नलदुर्ग, होर्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भाटंजी, किल्लारणी, औसा, खिंतोड, खोंड, घाटेगाव तसेच लातूर, रैनापूर, बोकडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर रोड, शुरांतपाल, उदगीर, मोरकी, हाणेगाव, जकाल, औरशाजानी, हलसी, भालकी, बीदर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळकोट, मुखेड आणि खोणलवाडी, धर्माबाद, नांदेड भागाला या जिल्ह्याचा परिसर हलका मध्यम पाऊस या भागात राहील। परभणी जिल्ह्याकडे कौठा, नरशी, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम, राणीसारगाव, अहमदपूर हलका मध्यम पाऊस या भागात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाई मध्यम स्वरूपात राहील। जिंतूर, माटा जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि वसमत, अद्रापूरला हलका मध्यम राहील। भोकर, तमसा, अडगावला हलका राहील। हिमायतनगर, मोरचोंदी, शिवानी, जोली या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून औंध, हिंगोली, कळमनुरी, इनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून वाशिम, रिताट, मालेगाव, महसूल, परतूर मध्यम स्वरूपात राहील। मंगळूरपीर, कर्जना, खेडा या भागात गारपीटचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूर, चिखली इकडे हलका मध्यम राहील। बुलढाणा, गिरडा, मोटाला, पिंपरी गवारी, दिघी, अडूल, बुद्रुक, दासराखेड हलका मध्यम पाऊस या भागात राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला, परगाव, मंजू आणि आळंदा इकडे हलका मध्यम राहील। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा अकोट, हिरवाखेड, जळगाव, जामोद हलका पाऊस या भागात राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। नांदगाव, खंडेश्वर आणि चांदूर, धामणगाव रेल्वे, अमरावती, मोजारी, तळेगाव, आष्टी, कर्जना या भागातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरबी, वडोणा, लाडगड, बुरिकोकाटे हलका मध्यम पाऊस वर्धा जिल्ह्यात देखील बघायला मिळणार आहे। वर्धा, देवळी, कोल्हापूर, राळेगाव, दुर्ग, पिंपरी, वाडकी, पुणे हलका पाऊस राहील। या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस जसे धारवा, नेर, लाडखेड, यवतमाळ, बाबुलगाव, कलाम, जांभुळा हलका पाऊस राहील। रुई, जवई, अर्निद्या आणि डिग्रस, साक्री या भागात हलका राहील। जोरदार पावसाचा अंदाजा चोंडी, पुसद, खंडाळा या भागात बघायला मिळणार आहे। चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पांढरकवडा, पेंडारी, करंजी हलका पाऊस राहील। वणिकार्ले हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाचा अंदाजा चामर्शी, घोट, आष्टी, मलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सोंद्रा, कापसी, पंकजनोर या भागात राहील। देसिंग, दिगोरी हलका मध्यम पाऊस राहील आणि लखनी, साकोली, संग्रहालय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, सांगझरी, लांजी मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे।
भंडारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, कुडाली, काटोल या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।